खूप अशी छान अशी थंडी पडलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे थंडीच्या दिवसात आपल्याला छान असा गरमागरम वाफळला चहा आणि त्याच्यावर एखादं छान अशी स्नॅक खावीशी वाटते। त्यासाठी आज आपण चिकन 65 ची रेसिपी करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। इथे मी आता या चिकन मध्ये आपण ही मिरचीचा क्रश घेतलाय। तिखट तुमच्या आवडीनुसार हे 2-3 मिरच्या मी मिक्सर मध्ये क्रश करून घेतल्या। याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आपण 1 चमचा घालतोय। इथं काळी मिरी पुडे ती पाव चमचा घातली। चवीप्रमाणे आपण मीठ घालूया आणि हा मसाला आहे हा चिकन 65 चा मसाला आहे आणि हा आपण याच्यामध्ये घालूया। आणि हे कॉर्नस्टार्चचे कॉर्नफ्लॉवर आहे हे मोठे 2 चमचे घेतले हे पण आपण याच्यात टाकायचे आणि खूप सारा कढीपत्ता टाकणार आहे आपण। याच्यानेच आपल्या चिकन 65 ला छान असा फ्लेवर येतो म्हणून कढीपत्ता जरा भरपूर टाकायचा। आणि आता हे छान असं आपल्याला एकजीव करायचंय। याला लाल फूड कलर टाकायची गरज नाहीये कारण आपण जो मसाला वापरलाय ना त्याच्यामुळेच आपल्याला ह्याला आपल्या 65 ला छान असा कलर येणार आहे। हे बघा आता हे छान असं आपण एकजीव करून घ्यायचंय। आता याच्यामध्ये आपण काय करायचंय आपल्या 65 ला जरा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 अंड फोडून घालूया। अंड पण ह्याला छान असं आपण मिक्स करून घेऊया। आपल्या 65 ला छान असं चटपटीतपणा येण्यासाठी मी याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा भर असा चाट मसाला घेतलाय। याच्याने तर चव अगदी अप्रतिम लागते। आणि पुन्हा एकदा आपण असं छान याला मॅरिनेट करून घेऊया। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि प्रथम चॅनल बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला सुद्धा विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला 1 लाईक करा। एका लाईकमुळे आम्हाला खूप असा सपोर्ट मिळतो आणि छान वाटतं की आपण जे काही करतोय ते तुमच्यापर्यंत छानपर्यंत पोहोचते। आता हे छान असं माझं मॅरिनेशन करून झाले। आता हे आपण 10-15 मिनिटं असं बाजूला झाकून ठेवूया। 10 मिनिटं झाले आपण चिकन मॅरिनेट केलेलं। आता हे उघडूया आणि ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आपण टाकूया म्हणजे अजून आपला छान असा 65 ला चटपटीतपणा येण्यासाठी। आणि आता हे पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। आपलं चिकन आता छान असं मॅरिनेट झाले 15 ते 20 मिनिटं। बघू शकता तुम्ही किती छान दिसते। आणि इथं कढईमध्ये तेल सुद्धा गरम करत ठेवले आणि आता आपण ह्याच्यामध्ये 1-1 पीस टाकून हे आपण तळून घेऊया। हाताने सोडले तरी चालतील किंवा मी थोडे चमच्याने सोडले तरी चालतील म्हणजे तेलाची वाफ आपल्या हातावर येणार नाही। जितके कढईत मावतील तितकेच आपण ह्याच्यामध्ये सोडून घेऊया। आता आपले चिकन 65 छान असे बघा तळत आले तो वरण अगदी छान असे कुरकुरीत आणि आतून एकदम ज्युसी। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण दुसरं पण घाणं असं सोडून घेऊया। आता आपण असं हा दुसरा पण घाणा आपण काढून घेऊया। आपली चिकन 65 ची रेसिपी तयार आहे। आता तुम्हाला दाखवते मी हे चिकन असून शिजले की नाही बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपलं हे चिकन छान आतून शिजले आणि वरण क्रिस्पी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका सुंदरशा आणि छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत थँक्यू बाय।